नमस्कार मित्रांनो, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6चा आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की घरामध्ये रितेश भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना दिलेले आहेत खूप वेगळे टास्क आणि घरामध्ये होणार आहे इविक्शन, म्हणजेच मित्रांनो एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. तर मित्रांनो, प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की आधी घरामध्ये सदस्यांना मनातील वस्तुस्थिती जाणून घ्यायचा टास्क दिलेला आहे आणि त्या टास्कमध्ये काही गोष्टी आहेत, जसं की दोन्ही बाजूने वाजणारा डमरू आहे, त्यानंतर खेळण्यातलं वाजणारं माकड आहे आणि त्या गोष्टीवरून सदस्यांना निवडायचं आहे की कोण आहे दोन्ही बाजूने वाजणारा डमरू किंवा कोण आहे वाजणारं माकड. त्यानंतर जसं की प्राजक्ताने सांगितलेलं आहे की वाजणारं माकड रुचित आहे, तसंच पुढे बॉक्सिंग बॅग आहे आणि त्यावर फोटो लावून त्याला बुक्क्या मारायचा टास्क आहे. तर आपल्याला रोशन ओमकारचा फोटो लावून बुक्क्या मारताना दिसत आहे आणि त्यानंतर शेवटी प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय घरामध्ये एक सदस्य बाहेर जाण्याची वेळ आलेली आहे. 4 सदस्यांसमोर ब्रीफकेस ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 नावाच्या पाट्या आहेत आणि एकामध्ये ज्याची पाटी नसणार तो सदस्य घराबाहेर जाणार. तर मित्रांनो, माझ्या मते इथे ओमकार राऊत हा 99% घराबाहेर जाऊ शकतो वोटिंग ट्रेंडनुसार आणि 1% आयुष बाहेर जाऊ शकतो, कारण त्याच्या दुखापतीचा प्रॉब्लेम सुरू आहे. तर मित्रांनो, आजचा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला आणि या घरातून उद्या कोणता सदस्य बाहेर जाऊ शकतो, मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.